श्री स्वामी समर्थ तसे किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत शिंगाड्याची भाजी। तर असे मार्केटमध्ये शिंगाडे आले आहेत, ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। उकडून मध्ये कापून त्याचा आतला गर काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व उकडून त्यातला आतला गर काढून घ्यायचा आहे आणि त्याचे बारीक तुकडे करायचे आहेत। इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे फोडणीसाठी, जिरे टाकायचे आहे आणि कसुरी मेथी टाकायची आहे। हे टाकून आधी पहिलं मिक्स करायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला एकदम बारीक चिरून कांदा टाकायचा आहे। मी इथे एक कांदा घेतला होता मोठा, तो एकदम बारीक चिरलेला आहे। तो मिक्स करून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कांदा जरा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे। थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत झाला की नंतर त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये बारीक चिरून टोमॅटो टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे। थोडं सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, तिखट टाकायचं आहे चवीप्रमाणे। ते इथे मी 1 टेबलस्पून प्लस हाफ टेबलस्पून तिखट टाकले। गरम मसाला टाकायचा आहे, धने पावडर टाकायचे आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे परतून चांगलं थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं आहे। इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं, फक्त कांदा आणि खोबऱ्याचं काळं वाटण असतं ना ते टाकलं आहे। आता ते परतून झाकण लावून थोडं शिजून घेऊ द्यायचं आहे। वाटल्यास थोडंसं पाणी टाकायचं आहे। आधी प्रथम गरम पाणी टाका। इथे मी थोडं पाणी टाकून परत झाकण लावून ठेवून देणार आहे। नंतर इथे झाकण काढलेलं आहे, चमच्याच्या साहाय्याने थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपण जे शिंगाडे उकडलेले ते बारीक तुकडे करून घेतले ते यामध्ये टाकायचे आहेत। तुम्ही सुकी भाजी देखील करू शकता किंवा थोडीशी थपथपीत अशी करू शकता। नंतर मिक्स करून झाकण लावून मंद आचेवर ठेवून द्यायचे आहे तेल सुटेपर्यंत। ते इथे छान अशी भाजी शिजलेली आहे, शिंगाडे पण उकडून झालेले होते। तर ही भाजी आपली रेडी आहे। वरतून मी कोथिंबीर टाकणार आहे। खूप टेस्टी लागते भाजी, नक्की भाजी ट्राय करून पहा। जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।